आगामी 25 वर्षात आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करण्यासाठी पंतप्रधान गतिशक्ती योजना महत्त्वाची भूमिका बजावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। दिल्लीच्या प्रगती मैदानात पीएम गतिशक्ती या राष्ट्रीय बहुआयामी संपर्क आराखड्याचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी या आराखड्याची घोषणा केली होती। ये नेशनल मास्टर प्लान 21वीं सदी के भारत को गति शक्ति देगा। नेक्स्ट जनरेशन इंफ्रास्ट्रक्चर और मल्टी मॉडल कनेक्टिविटी को इस नेशनल प्लान से गति शक्ति मिलेगी। इंफ्रास्ट्रक्चर से जुड़ी सरकारी नीतियों में प्लानिंग से लेकर एग्जीक्यूशन तक को ये नेशनल प्लान गति शक्ति देगा। सरकार के प्रोजेक्ट्स तय समय सीमा के भीतर पूरे हों, इसके लिए ये गति शक्ति नेशनल प्लान सही जानकारी और सटीक मार्गदर्शन करेगा। विविध विभागांमधल्या परस्पर समन्वयाच्या अभावामुळे आजपर्यंत देशातल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचं काम योग्य प्रकारे होऊ शकलं नव्हतं। ही समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विकेंद्रित नियोजन करण्याऐवजी केंद्रित आणि संस्थात्मक पद्धतीने सर्वंकष नियोजन गतिशक्ती आराखड्याद्वारे केलं जाईल, असं मोदी यांनी सांगितलं। सरकारी व्यवस्थाओं ने जिस तरह काम किया है, उस वजह से सरकारी शब्द आते ही लोगों के मन में आता था खराब क्वालिटी, काम में बरसों की देरी, बेवजह रुकावटें, जनता के पैसे का अपमान। मैं अपमान इसलिए कह रहा हूं क्योंकि जो टैक्स के रूप में देश की जनता सरकार को देती है, उस पैसे का इस्तेमाल करते समय सरकारों में ये भावना ही नहीं होती थी कि एक भी पैसा बर्बाद नहीं होना चाहिए। प्रगति भी तभी मानी जाएगी जब उसमें गति हो, गति के लिए एक अधीरता हो, गति के लिए एक सामूहिक प्रयास हो। आज 21वीं सदी का भारत सरकारी व्यवस्थाओं की उस पुरानी सोच को पीछे छोड़कर आगे बढ़ रहा है। पीएम गतिशक्ती आगामी काळात उदयाला येणारे कनेक्टिव्हिटी प्रकल्प, इतर व्यापारी केंद्र, औद्योगिक भाग आणि सभोवतालचं वातावरण यांची माहिती लोकांना आणि व्यावसायिकांच्या समुदायाला देईल। यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचा व्यवसाय आणि उद्योगांची योग्य ठिकाणी उभारणी करण्यासाठी मदत मिळणार आहे। यामुळे विविध प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले। स्थानिक उत्पादनांचा लॉजिस्टिक खर्च कमी करून आणि पुरवठा साखळीत सुधारणा करून, त्याचबरोबर स्थानिक उद्योग आणि ग्राहक यांच्याशी योग्य प्रकारचा संपर्क प्रस्थापित करून त्यांची जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता वाढणार आहे। प्रगती मैदानात नव्या प्रदर्शन संकुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं। भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचा प्रमुख उपक्रम असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2021चं आयोजन 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान या नव्या प्रदर्शन सभागृहांमध्ये होणार आहे।